हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितची घोषणा नांदेड जिल्ह्याच्या उमेदवाराला देण्यात येईल अशी घोषणा केली, त्यामुळे आनंदित एकदम वातावरण झालेलं आहे। अशी कुठलीही अधिकृत घोषणा वंचितने अद्याप केलेली नाही, त्याच्यामुळे त्यांनी केलेलं जे काही वक्तव्य आहे वसंतरावांनी ते चुकीचे दिशाभूल करणार आहे। आणि मला जी माहिती मिळालेली आहे की नांदेडला त्यांनी कोणालाही पाठिंबा अद्याप दिलेला नाही। आत्ताच कार्यक्रम चालू असताना माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितची घोषणा नांदेड जिल्ह्याच्या उमेदवाराला देण्यात येईल अशी घोषणा केली, त्यामुळे आनंदित एकदम वातावरण झालेलं आहे। सर्व कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं। आणि कोल्हापूर या दोन जागा। अशी कुठलीही अधिकृत घोषणा वंचितने अद्याप केलेली नाही, त्याच्यामुळे त्यांनी केलेलं जे काही वक्तव्य आहे वसंतरावांनी ते चुकीचे दिशाभूल करणार आहे। लोकांची दिशाभूल आता त्यांना दिसतंय, पराभव समोर दिसतो आहे, म्हणून अशा प्रकारच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। आणि मला जी माहिती मिळालेली आहे की नांदेडला त्यांनी कोणालाही पाठिंबा अद्याप दिलेला नाही आणि त्यांचा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांची तयारी सुरू आहे, परंतु शेवटी त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी उमेदवारी उभा करावं का त्यांना कोणाला पाठिंबा द्यावा। ते काही बेगाने म्हणतात शादी में, तसं काही लोक व्हायला लागले, त्यामुळे कोण काय म्हणते कोण काय म्हणत नाही याच्यावर मी काही फार जाणार नाही। काय हेतू असेल वसंत चव्हाणांचा असं वक्तव्य आहे निवडणुकीच्या? हेतू आता उद्या कळेल। लोकांमधून ज्या भावना व्यक्त होतील की एखाद्या पक्षाने, एखाद्या नेत्याने जर पाठिंबा दिला नाही, आपण म्हणजे याचा अर्थ एखाद्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं। वंचितनं जर पाठिंबा दिला काँग्रेसच्या उमेदवाराला तर आपल्या सीटला काय? भारतीय जनता पक्षाचा खासदार नांदेडमधून 200% निवडून येणार। भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये मजबूत आहे। अशोकराव चव्हाण साहेब येण्यामुळं भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झालेला आहे, त्यामुळे नांदेडच्या जागेला कोणीही हरू शकत नाही। अतिशय नम्रपणाने सांग। इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।